महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह. पाथर्डी येथे प्रथमच निवडणुकीत पराभव झाला, तोही 4 वेळी पराभव होऊन देखील पाथर्डी शेवगाव 222 विधानसभा क्षेत्रातून 81,000 इतके मतं मिळाल्याने व खचून न जाता पराभव मान्य करत परत तेवढ्याच जोमाने ताकदीने आज पुन्हा दाखवून दिले. ज्या मतदारांनी मला या निवडणुकीत निवडून दिले, मात्र ईव्हीएमने माझे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपा यांना घोषित केले असल्याने खरा माझा 1,62,000 इतक्या मतांनी विजय झाला असे मी मानतो. व प्रताप ढाकणे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मायबाप जनतेच्या कोणी केसाला देखील हात लावू शकत नाही असे सांगितले. यावेळी रोहित पवार, बंडूशेठ पठाणे, राणीताई लंके, सीताराम बोरुडे, सुभाष केकान, आम आदमीचे देवा पवार, शिवशंकर राजळे, राजेंद्र दौंड, बाळूकाका शर्मा व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय शिवगजे, अहिल्यानगर. ज्यांच्यामध्ये आम्ही नेतृत्व ते माझे बंधू तुल्य आदरणीय रोहित दादा, राजकीय आकडेवारी कालच निवडणूक अधिकाऱ्याकडनं घेतली सही शिक्क्याने. दादा, मी एक आठवड्याभर तुम्हाला सगळं देणार आहे माझ्याकडचं. आणि 4 महिन्यापूर्वी चमत्कार लोकसभा झाल्यानंतर असा झाला की आपल्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात एकाच दिवशी 15,064 बाळ जन्म झाले. आणि ते 15,064 बाळ 4 महिन्यात 18 वर्षाचे झाले आणि मतदान करून मोकळे झाले विधानसभेत. अरे, चोरी करताना तुम्हीच लय हुशार असं समजू नका ना. आमचं दुर्दैव आहे, तुमचं नशीब आहे, आमच्या उशिरा चोरी लक्षात आली. आता 15,000 बाळ कुठल्या कुठल्या आल्या हे सगळं आकडेवारी सिद्ध होऊ राहिले. ती माझी नाही, आयोग साहेबांनी दिलेली आकडेवारी. राणीताई, तुझ्या मतदारसंघात खूप बाळ जन्माला आले. दादा सांगतील, माझी दुरुस्ती करतील. दादा मगाशी बोलताना ऐकलं काहीतरी 60-70 लाख बाळ जन्मले महाराष्ट्रात आले. मगाशी कोणतरी सांगितलं दादांनी जन्माला आले. आता कसे बाळ जन्माला आले? कारण नरेंद्र मोदींनीच लोकसभेला सांगितलं होतं, मी बायोलॉजिकल जन्म नाही माझा. जसे आपले जन्म झालेत ना, 9 महिने 9 दिवस गर्भात राहिलो, मग आपण जन्माला आलो. पण मोदी साहेब अपवाद आहेत, त्यांनी लोकसभेच्या वेळेस सांगितलं होतं माझा दैवी जन्म आहे. त्याच्यामुळे असं कदाचित अचानक 15,000 काही लाख बाळा जन्माला आले, 18 वर्षाचे 4 महिन्यात झाले. आता असं कोणती बोली की खेत में खा रहा है पता नहीं. दादा को पता हुआ तो बताएंगे, आपली बातचीत में बोलेंगे. बाबांनो, मला वाटतं मी आज 9 दिवस झालेत निकाल लावून. मी शब्दाशः लोकांना कंटाळलोय दादा. अरे, मला कळत मी पडलोय का आमदार झाले. रोज सरासरी 1,000-1,200 लोक माझ्या दारात आहेत. मी कंटाळलो. किती दिवस बाद झाला ना. गाड्या हो, काही मित्र जवळ आले, काही लोपे असतात, काही छुपी असतात, खरच असतात, काही लबाड मित्र असतात. प्रेमाचे मित्र सांगायचे, दादा माझं आयुष्य खुलं पुस्तक आहे, खुलं. हमने जो भी किया ना ओपन हार्ट से किया. यांच्यासाठी लपून छपून आपलं काही नाही आहे. गाड्या काही जण मला काळजी पुटकी म्हणायची, काका फ्रेश बर का, काका सांभाळा बर का. म्हटलं, मी गाड्या हो आमका नाही, मी प्रताप ढाकणे. वाघाचा बछडा आहे. कोणाचा बछडा आहे? वाघाचा. आणि बछडा वाघाचा मी आंबळाव कधीच करणार नाही. डरकाळ्याच फोडतो, डरकाळ्यात फोडणार. खरं वाटलं ना, मी एवढा फ्रेश म्हणून सगळं चिंतित. आणि जेव्हा मी मांडव टाकायला सुरुवात केला, मला फोन आले, अरे काका तू हा बघतो की नाही, तुला कशाचं काही वाटतंय ना का. अरे म्हटलं, मी काय चोऱ्या केलं ते ज्यांना लाज वाटला म्हणजे त्यांना वाटणार, मला काय लाज वाटायची. मी नाही हा बघ आणि हा बघणार नाही. कारण आता केकाने सांगितलं ते खरं माझ्या लक्षात नाही. जवळपास 1 लाख किती म्हटलं बाबा,
62,000 तुमच्या विरोधात मतं पडली. 1,62,000 त्यांनी मला हातवर कर लावले. मी नक्कीच तुमचा आमदार म्हणूनच लढणार. जिथं माझ्या मतदारसंघात गरीब माणसाला त्रास होईल, अन्याय होईल, अडचण येईल, तिथं पहिला प्रताप ढाकणे उभे असतात. माझ्या मतदारसंघातल्या कोणत्या व्यापाऱ्याला त्रास झाला तर त्याच्यासाठी प्रताप ढाकणे उभा असतात. माझ्या शहरातला व्यापारी असेल, माझ्या शेवगाचा व्यापारी असेल, त्याच्या ताकदीनं मी पाठीशी उभा राहणार. कोण दादागिरी करतं, कोण गुंडगिरी करते, हा पहिला चौकात उभा राहून त्या दादागिरीला उत्तर देणारा प्रताप ढाकणे. माझ्या अल्पसंख्याच्या मला महाराष्ट्राचं माहिती आहे. आमचा हा रोहित पवार नावाचा पैलवान साधा तालीम घेतला नाही आहे, तो महाराष्ट्र सांभाळायला खंबीर आहे. पण या 2 तालुक्यात हा प्रताप ढाकळा तुमच्यासाठी 24 तास उभा आहे. लढाया ते जिंकल खाणेल. मला अनेक जण विचार माझं रहस्य का. जरा मी त्या दिवशी बोललो होतो, कदाचित लक्षात असेल नसेल. माझ्या आयुष्यात मी ब्रीदवाक्य माझ्या तरुण भावांना मी नेहमी सांगत असतो, अरे लढत राहा, संघर्ष करत राहा. आमचा कोणत्या व्यक्तीबद्दल आकाश नाही, राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. पण माझ्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना म्हणून मला मूलभूत अधिकारांना हक्क दिले, त्या घटनेप्रमाणे माझं आयुष्य जगत असताना माझ्यावरती अतिक्रमण केलं तर मी बंद केल्याशिवाय उठणार नाही, उभा राहणार नाही, हे विसरायची कोणी गरज नाही. मला घटनेने दिलेल्या अधिकारांना हक्क आहे, तेवढेच अधिकारांना हक्क मी उपभोगणार. आणि त्याच्या आड जोडून त्याला हा प्रताप ढाकणे आडवा केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन घेतलं. कुणी आज मस्तवलपणाने हिंडत असेल, डोक्यात घेत असेल, आम्हाला रोखणारा कोण आहे? रोखणारा तो वा. आणि आता सुट्टी नाही. जे कोणी आहेत ना, या माध्यमातून जाहीर करतो, जे भांडवल आहेत ना 2 तालुक्यातले कोणाचे असो, सुट्टी नाही आहे. गरीब माणसाला त्रास झाल्यावर सुट्टी नाही. अरे गुंड तर बिये पक्का, आणि पारलेला मोठा गुंड निलेश लंके नावाचा. आम्ही पक्के गुंड आहेत, आम्ही गरीब माणसासाठी गुंड आहेत. जो कोणी मोठा आमच्या गरीब माणसाला त्रास द्यायला निघाल, तिथून मी आणि निलेश लंके त्या दोघांना मध्ये घेऊ, आम्ही सोडणार नाही. आणि तुम्ही सावध राहा. तुम्हाला सत्ता मिळाली, कशी मिळाली ते आम्हाला घेणं नाही. तुम्ही चोरी केली पण मिळाली, पण त्या सत्याचा उपयोग खरंच